चल चल दादा आम्हाला उशीर झाला की काय? नाही नाही, तुम्हाला उशीर नाही झाला, मी लवकर आलो. काय काम होतं तर आम्हाला सांगायचं ना. नाही असं काही नाहीये. मी असं ठरवलं की मी आजपासून रोजच लवकर येणार आहे. काय विशेष? वहिनी के माहेरी गेले काय? अरे माहेरी म्हणजे समोरच. नाही, मालतीबाई म्हणत होत्या की सोसायटीचे काही पैसे भरायचे. त्या म्हणाल्या म्हणून की वहिनी म्हणाली म्हणून? कोणी का सांगे ना, पैसे द्यायचे म्हटल्यावर पैसे मिळवावे तर लागतीलच ना. आणि जास्त पैसे मिळवायचे असतील तर मग जास्त काम करावं लागेल, म्हणून लवकर आलो. गुरुजी आता पावसाळा आहे ना, त्याचा आपल्याला जाम फायदा होणार आहे. चला, काही दिवस का होईना कमाई शक्य आहे म्हणायची. माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? गुरुजी हे बघा, तुम्हाला गाड्यांचं नॉलेज आहे, मग तुम्ही स्वतः गाड्या का नाही बनवत? एकदम मालामाल. कसं रे? तुला विकून? दादा याचे कोण पैसे देणार आहे? मग काय तुला विकू? बोलतोय, चल कामाला लाग. अरे निवेदिता, आली सासिमला सोडून? हो, तुम्ही कुठे निघालात? अगं सीव्ही देऊन येतो. सीव्ही? कोणाला? अगं तू नाही का म्हणाली होतीस आपण बोलताना की काका मला जॉब करायचंय म्हणून? माझा एक मित्र आहे, त्याच्यानं 3-4 आर्किटेक्ट फर्म मध्ये ओळखी आहेत. म्हटलं तुझा सीव्ही आपण स्वतः जाऊन त्याला देऊन यावा, बघूया काय होतंय का ते. अहो काका, पण याची काय गरज आहे? मी बाकीच्या कंपनीमध्ये कसा मेल केलाय तसं यांनाही सीव्ही मेल केला असता. नाही तुझं बरोबरच आहे, पण कसं आहे, आपण स्वतः जाऊन ओळखीच्या लोकांना सीव्ही दिला ना की फरक पडतोच ना. बरं एक काम करा, मला द्या तो सीव्ही आणि मला पत्ता सांगा, मी जाऊन देते. तुम्ही नका दगदग करू, द्या. अगं नको, त्यापेक्षा एक काम कर, पटकन घरी जा आणि माझ्यासाठी गरमागरम चहा कर. आलोच पटकन. चहा? सासूबाई ओरडतील तुम्हाला, सकाळपासून 2 चहा झालेत. काय ग हे, आता तू सुद्धा मालती सारखे हिशोब ठेवायला लागलीयस. हे बघ, मी काहीही केलं ना तरी ती टोमणे मारणारच आहे. मग त्यापेक्षा तू केलेला चहा घेत तिचे टोमणे ऐकतो ना. जा चहा कर, आणि हो मस्तपैकी आलं टाक चहा मध्ये. हो बरं काका, पाऊस तसा कमी झालाय, पण तिथे पुढे चौकात पाणी जमलंय, त्यामुळे जरा सावकाश जा. बाई ग, सांभाळून चालतो मी. झालं? हो चल. अहो गुरुजी, मी खरंच बोलतो, एकदा ट्राय तर करून बघा ना. अरे बस करा रे, अजून चालूच आहे का तुमचं? अहो तुमचा ना विश्वासच नाही आमच्यावर. काय रे, काय चाललंय? बाबा अहो नाईक साहेब, काही नाही, चेष्टा करतायत माझी. मला नवीन गाडी तयार करायला सांगतायत. शक्य आहे का ते? बाबा तुम्ही सांगा मला, गुरुजी काय गाडी बनवू शकत नाही काय? नाही, तुम्ही 2 जण चेष्टा करताय त्याची, पण कुणी सांगावं, एखाद दिवस नवीन गाडी बनवेल सुद्धा माझा यश. नाईक साहेब, तुम्ही पण आता, तुम्ही कुठे निघाल? अरे मी जरा मित्राकडे जाऊन येतो, त्याच्या 2-3 आर्किटेक्ट फर्म मध्ये ओळखी आहेत ना. म्हटलं आपल्या निवेदिताचा सीव्ही देऊन यावा त्याला. म्हटलं ताबडतोब पुढे पाठव. नाईक साहेब तुम्ही, यश नाईक साहेब मला कळतंय निवेला काम करायचंय, पण मी तिला कशा पद्धतीने मदत करू तेच मला कळत नाही. नको काळजी करूस रे, होईल सगळं व्यवस्थित. म्हणजे मला असं वाटत राहतं की मी जर काहीतरी वेगळं करत असतो ना, काहीतरी चांगलं, काहीतरी छान, तर बरं झालं असतं. यश, तू नको वाईट वाटून घेऊस. अरे ह्यात तुझी काहीच चूक नाहीये, फक्त माझ्यामुळे तुला हा मार्ग निवडावा लागलाय. तुला नेहमीच शिकून खूप मोठं व्हायचं होतं. अरे काय म्हणतात ते, ऑटोमोबाईल. बघ, अजून मनात आहे तुझ्या ते, म्हणून पटकन ओठावर आलं. ऑटोमोबाईल इंजिनियर व्हायचं होतं तुला, पण माझ्या एका चुकीमुळे हे सगळं.
आणि आता माफी मागून सुद्धा काही उपयोग नाहीये यश. अहो नाईक साहेब, जाऊ द्या ना तो विषय. तुम्ही जाऊन या, निवीला तरी छान काम मिळू दे. पैशांचं तर आहेच, पण निवीला काम करायची खूप इच्छा आहे. तिला तिच्या मनासारखं काम मिळालं ना, ती खरंच खूप खुश राहील. मिळेल तिला काम. चल येतो मी. हा चला येतो रे. हा बाबा. आज आहे ना मी एका नवीन क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे बघ. ट्रेकिंगच्या. काय आमचे जे पार्टनर आहेत ना ते सारखे महाबळेश्वरला जातात. म्हटलं आपण पण चढून बघू डोंगरावर. काय गो बाई, आजची जत्रा वाली तरी काय काय विषय सुचतात. आमच्या घरात या म्हणा, कॉमेडीचे खूप विषय आहेत. 2 गिर्यारोहकांना मी हिमालयावर घेऊन जाणार आहे. ते येतच असतील बा. निवेदिता, कुठे निघालीस? नाही, आधी जेवढा पसारा दिसतोय त्यात तुझी पर्स टाकली आणि निघालीस. आवर ना, तू पसारा दिसतोय ना डोळ्याला. करते मी. जरा चहा गॅसवर ठेवते आणि आले. बरोबर बरोबर, दमली असशील काम करून, चहा तर घ्यायला हवाच. नाही सासूबाई, मला नाही. नाही नाही, पण मी काय म्हणते, नाही एवढाच त्रास होत असेल कामाचा तर मग कमवा पैसे आणि लावा बाई कामाला. मला काही नाही. नाही पण आत्ता बाई नाहीच आहे, नाही का? आणि आतलं किचन मधलं करा, मग पुन्हा बाहेर येऊन पसारे आवरा, हे काही माझ्याच्याने होत नाही बाई. सासूबाई, मी हे सगळं आवरते, तुम्ही टेन्शन घेऊ नका. बाबांना चहा हवा होता म्हणून मी चहा ठेवून येते. खोटं बोलतेस? लागलीस खोटं बोलायला? बाबांच्या नावावर खपवतेस? अहो खोटं कशाला बोलू मी? बाबांना खरंच चहा हवा होता. आहेत का घरात ते? घरात तरी आहेत का ते? चहा हवाय सांगितलंय म्हणे. उगाच कामचुकारपणा करायचा म्हणून त्यांच्या नावावर ढकलू नकोस. आवर, सगळा पसारा आवर. काय ग बाई. कितीही आवरलं तरी हा पसारा काही संपतच नाही. निवी, हसतोयस का? अगं तुझ्या नाकावर. नाकावर? अगं अरे थांब थांब थांब. कळलंच नाही कधी लागला. अगं तू काय करतेस हे? दिसत नाहीये तुला? भांडी घासतेय. अगं पण भांडी कशाला घासतेस? कशाला म्हणजे? घासायला नको का तू घासणार आहेस? नाही मी घासेन, पण ज्यांनी त्यांनी आपापली भांडी घासायची ना. तू एकटीच कशाला राबतेस? जाऊ दे रे, आपलीच माणसं आहेत ना. हे कसं जमतं का तुला? कोणी कसंही वागलं तरी तू सगळ्यांना आपलंसं करतेस. माझं कौतुक करायला आलायस का इथे? नाही म्हणजे हो, तुझं कौतुक केलंच पाहिजे ना.
म्हणजे मी अगं आलो होतो की हे खिचडी संपली. अरे देवा, तू मगाशी खाल्लं नव्हतंस? हा मी लवकर गेलो ना. आय एम सो सॉरी धन्या. अरे रोज आपण वेगवेगळा नाश्ता करतो ना. आज काका म्हणाले की सगळ्यांसाठी एकत्र खिचडी कर, त्यामुळे मला वाटलं तू खाल्लंयस, तुझ्यासाठी राहिली नाही हे मला लक्षातच नाही आलं. ठीक आहे, काही हरकत नाही, मी खाईन काहीतरी. नाही नाही, मी तुझ्यासाठी काहीतरी बनवते. 2 मिनिटं थांब जरा. नेहमी काही गरज नाही. धन्या माझं ऐका, मी बनवते म्हणाले ना. दोन मिनिटं थांब, मी तुला पटकन मँगो मिल्कशेक बनवते. तू हवीशी मला, तू हवीशी आज कळले तुला, तू हवीशी भास सारे कालचे आज ते झाले खरे, तरी का हुरहुर वाटे आपुलीशी. तू हवीशी मला, तू हवीशी आज कळले तुला, तू हवीशी. सॉरी सॉरी. मी सॉरी काय धन्या, माझं बोट कापलं गेलं. काय बोट कापलं? अगं काय झालं रे? ते निवीचं बोट कापलं. हळद चेपा जरा त्याच्यावर. हो लावतो. झोंबणार. अहो मला ती बाई झोंबेल ना. ते साखर घाल मग थोडी. नाजूक मैना नुसती झोंबेल म्हणे. कसा संसार करणार आहेत कोणच ठेव. झालं झालं. बघून करायचं ना. बरं निवी, तू आता काही नको बनवू, मी बाहेर खाईन काहीतरी. नको नको, 2च मिनिटं लागतील धन्या, थांब ना. निवी नको म्हटलं ना मी. ऐक ना माझं प्लीज, पटकन होईल. मी कापून देऊ का? नको, तू फ्रीज मधनं दूध आण. निवी, गोड थोडं कमी आहे ग. हो का? हा, एकदा तू टेस्ट करून बघ.
हो रे, मी साखर घालायला विसरले. थांब घालते. एक मिनिट, मी परत एकदा टेस्ट करतो. आता जास्त गोड झालंय. हसायला काय झालं? बरं थांब. आई ग आई, कोणाला तरी जास्तच आवडलेला दिसतोय आजचा नाश्ता. चेहरा बघ कसा खुललाय. असं काय होतं नाश्त्यात? गपरे, काम कर. तुला कारण लागतं फक्त टाइमपास करायला. दादा, आता मी पण येणार आहे नाश्त्याला. बघू तरी वहिनी असं काय स्पेशल करतात ते. बरं दादा, आजपासून मी इथंच राहणार आहे. रात्री पण इथंच झोपणार आहे. का रे, काय झालं? अरे दादा, काल जी मारामारी झाली ना, तो रावल्याबाईचा माणूस होता. मुन्ना नाव होतं त्याचं, असं कळलं मला. मग दादा, असा सहजासहजी सोडणार नाही तो. काही ना काही काडी नक्कीच करणार तो. मला नाही वाटत. अरे सोड ना तो विषय. काय ते पोरांचं भांडण. उगाच काहीतरी तू शहाणपणा करत बसू नको. अरे दादा, अरे सिम, तू इथे काय आलास? घरी जायचं ना. जा, तुझी ताई वाट बघत असेल. जा. नाही, मला तुझ्या बरोबर थांबायचं. का? अरे, जर मी तुझ्या बरोबर थांबणार तरच मी स्ट्रॉंग बनणार ना, आणि फाईट करणार. हो का? पण आपण काय रोज रोज फायटिंग नाही करत. त्यामुळे अभ्यास करायचा. ठीक आहे, जपळ. जीजू, जीजू, मला पण हे फिरवायचंय. अरे तुला नाही जमणार असी. मला एकदा ट्राय तरी करू दे. अरे बरं ये. दे कर. हा, जोरात जोरात जोरात. ताकद लाव, ताकद लाव. फिरव. असीम, तुला नाही जमणार. दादा, नको ना असू. मी सध्या लहान आहे, पण मी एक दिवस स्ट्रॉंग होईल. हा, होशील होशील, स्ट्रॉंग होशील. बरं तर वर जा, ताई वाट बघत असेल. घे, हे घेऊन जा. सावकाश. टाइमपास चाललाय. काम करा. असतोय. झालं का ते गणित? होत आहे. व्हेरी गुड. पण अजून एक मोठा अभ्यास राहिलाय. कोणता? निबंध लिहायचा आहे. निबंध लिहायचा आहे? काय विषय दिलाय? आई. हा विषय दिलाय? हो. मग काय लिहिशील बरं? मला काहीच सुचत नाहीये, तूच सुचव ना ताई. हे घे, ही मराठीची वही आहे, लिहे. असीम, तुला माहितीये, असं म्हणतात की देव सगळीकडे जाऊ शकत नाही ना, म्हणून त्यानं प्रत्येकासाठी एक आई निर्माण केली आहे. मूल कितीही मोठं झालं ना तरी आईसाठी ते मूल नेहमी लहानच असतं. मुलाला काही झालं तरी तितक्याच वेदना आईच्या मनालाही होत असतात. पण ताई, अशी फक्त आईच असते ना? बाबा सॉफ्ट नसतात ना? कोणी सांगितलं? आपले बाबा होते ना सॉफ्ट. पण
बाबा तर मॅन असतात ना, ते एकदम स्ट्रॉंग असतात. सांग ना ताई. आता कसं सांगू तुला, तू मोठा झालास ना असीम की तुला आपोआप कळेल. बरं ताई, मी निबंध नंतर लिहितो. मी आता गॅरेजवर खेळायला जातो. नको ना असं करू असीम. आबा निबंध राहिलाय, अजून बरंच राहिलंय रे. हे सगळं संपव आणि मग जा खाली खेळायला. बरं, मग माझ्यासाठी दूध आणि बिस्किट आण. बरं ठीक आहे, मी देते. पण आल्यावर हा निबंध कंप्लीट करायचा आहे. हा असीम, तू काय लिहितोयस? मी निबंध. तू? मला तर काहीच सुचत नाहीये. का? मला निबंध लिहायचाय की तुम्ही मोठेपणी कोण होणार आहात किंवा तुमची फेवरेट व्यक्ती. मग तू कुठलं लिहिणार? मला तर माहितीच नाही मी मोठेपणी कोण होणार आहे. मग तुला तुझा फेवरेट पर्सन कोण आहे हेच लिहावं लागणार. हो. ए, तुझा फेवरेट पर्सन कोण आहे? निविताई. तसं नाही रे डंबो, म्हणजे की कोणीतरी फेमस. फेमस कोण आहे आता? फेमस 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 हा, प्राजक्ता ताईचा नवरा वीरू पहलवान. तो कशी सॉलिड कुस्ती करतो ना. तो तर काहीच नाही. मला तर प्राजक्ता ताईच आवडते. ती सगळ्यात बेस्ट आहे. ती त्याच्यापेक्षा चांगली कुस्ती खेळते. काय रे, काय चाललंय दोघांचं? कुस्ती कुस्ती हा? आणि काय रे, तू टगेगिरीचे धंदे शिकवतोयस तिला? चला अभ्यास करा आणि अभ्यासच करा. कसली कुस्ती? अगं, मी हिला सांगत होतो की वीरू पैलवान किती स्ट्रॉंग आहे. तो एकाच वेळी 2 जणांना धोबी पछाड करू शकतो. नाही, प्राजक्ता ताई जास्त स्ट्रॉंग आहे. ती एका वेळेस 4 जणींना हरवू शकते. गर्ल्सला हरवते ना, त्यात काय. वीरू पैलवान तर बॉयजला धोबी पछाड करू शकतो. म्हणजे विचार कर ना, त्याच्यात किती ताकद असेल. बॉय स्ट्रॉंग असतात का? कोणी सांगितलं? गर्ल्स जास्त स्ट्रॉंग असतात. तू आता काय म्हणालास? प्राजक्ता ताईचा नवरा वीरू पैलवान म्हणजे जास्त फेमस कोण झालं? प्राजक्ता ताई. का? कारण ती जास्त स्ट्रॉंग आहे. वीरू पैलवान जास्त स्ट्रॉंग आहे. प्राजक्ता पैलवान जास्त स्ट्रॉंग आहे. नाही, वीरू पैलवान. प्राजक्ता पैलवान. 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 काय बाजूला घे. जीजू, सांग ना, सगळ्यात स्ट्रॉंग कोण आहे? कोण म्हणजे? अरे, वीरू पैलवान की प्राजक्ता पैलवान? दोघेही. नाही, एकच कोणतरी स्ट्रॉंग असेल ना. असं काही नाही रे असीम. पण वीरू पैलवान ना एका वेळी 2 बॉयजला धोबी पछाड करू शकतो. म्हणजे तू स्ट्रॉंग झाला ना. नाही, मला उत्तर हवंय. बॉयज किती स्ट्रॉंग असतात? म्हणजे 2 बॉयजला हरवणारा किती स्ट्रॉंग असेल? मी सांगत होतो राशीला, पण ती माझं ऐकतच नाहीये. असीम बाळा, मला हे एवढं काम संपू दे, मग मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. ठीक आहे? काय करतोयस? मी टायर उचलायला बघतोय, पण मला जमतच नाहीये. न जमायला काय झालं? लाव, जोर लाव, उचल. अरे उचल. नाही जमते. अरे प्रयत्न कर, उचलशील. उचल. मला दम लागेल. सेम. असं कसं दम लागेल? आणि बघ, आपलं संरक्षण आपल्याला करता आलं पाहिजे आणि दुसऱ्यांचं पण. त्यामुळे स्ट्रॉंग व्हायचं. उचल. एक दिवस तू नक्की उचलशील. उचल उचल. ट्राय कर, ट्राय कर. नको. ए वडापाव वडापाव वडापाव. दादा भूक लागले, वडापाव खाऊया. असीम चल वडापाव. चल. ए, तू हात नाही धुतलेस? छी,
किती घाण आहेस. आता ताई तुला ओरडेल. अरे गप, असंच खायचं असतं वडापाव, ताकद येते. ए काही काय शिकवतो रे त्याला? अरे दादा खरं तेच सांगतोय, हे असंच खायचं मळक्या हाताने, मस्त लागतं, उलट पोट साफ होतं. आणि हा असीम, फक्त हे ताईंना जाऊन सांगायचं नाही हा. चल खाऊया. हे गप बस, चुकीचं काही शिकवू नकोस त्याला, लहान आहे ना तो असीम. आपण हात धुवून खाऊया. हा चल हात धुवून घे तू पण. चल ये असीम. बस. जिजू मला 2 वडापाव. बर मी तुला 2 वडापाव देईन, पण एका अटीवर. कुठली अट? तुला तुझ्या निकिताईला सांगायचं नाहीये की तू वडापाव खाल्ले, ठीक आहे? अरे निकिताईला कळलं तर मला ओरडेल ना ती, म्हणून सिक्रेट. हा दादा हे घे. धन्य जिजू, तुझ्या हाताला लागलं तर तुला दुखत नाही ना? अजिबात नाही, आणि तुलाही नाही दुखणार. आपण बॉयज आहोत ना, असल्या हलक्या फुलक्या गोष्टी लागल्या तर काय होत नाही. ओके हे घे दादा, हा घे तुझा. हा कसं आहे? मस्त. काय सुरू होतंय की नाही जेवण? आई मला नाही आवडत ती कोबीची भाजी. तरीही संपवायची. चला सुरू व्हा. आजी, आजी. राशी, कशाला हवी तुला आजी? 2 घास शांतपणे जेवूया ना आपण. अबूजा, मला नाही आवडत ती कोबीची भाजी. आजी आली ना तर मला जाम देईल. हो, काही जाम वगैरे मिळणार नाही. आणि मुळात आजीला हाक मारायची गरजच नाहीये, आजी येणारच नाही, ती कुलकर्ण्यांकडे गेलीये. जेव. राशी खा, भाजी खा, आई बरोबर बोलते. अगं चांगली असते तब्येतीसाठी. आजचे दिवस खा ना, खा. कसं तोंड केलंयस ग भरल्या ताटावरती. बरं ठीक आहे, आजचा दिवस देते मी जाम, पण उद्यापासून सगळं ताट संपवायचंय. मला नाटकं नकोय. हा खरकडे. एवढाच. तुला पण जाम हवाय? ताटातलं संपव आधी. चल. ताई मला भूकच नाहीये. भूक नाहीये? असं कसं? काही खाल्लंस का मगाशी? नाही. असीम, काहीतरी खाल्लंयस तू, नाही तर थंड प्यायलायस. खरं सांग. नाही ताई, मी काहीच खाल्लं नाहीये. मला काही झालं नाहीये. मी एकदम स्ट्रॉंग आहे, आणि तसंही बॉय स्ट्रॉंग असतात ना. हे बघ असं कर. कर असं 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 असं. काय काय शिकून येतोय हा? हे कुठून शिकलाय आता? जेव चल. आता मी ह्यांना हटार उचलूनच दाखवतो.
असेल तिथे काय करतोय तू? थांब इथे. दादा मला सोडून जाऊ नकोस. दादा 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 आग दादा दादा दादा